ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज की सद्गुरु जोग महाराज की विठ्ठल 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 हरी नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती पाहुले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वथा काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल निळामणे स्वरूपसिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू विको कमी करा थोडा बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवांचिया संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत नाम वाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणी विठ्ठल आज या ठिकाणी या पुण्यभूमीमध्ये सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ देहुनिवासी विश्ववंद्य भगवान जगद्गुरु तुकोबारायांचे पटशिष्य निळोबाराय महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। त्या महापुरुषांनी आपलं जीवन भगवत सेवेमध्ये व्यतीत केलेलं आहे। त्यांनी आपल्या जीवनाचं सार्थक कोण्या साधनाच्या द्वारा केलेलं आहे त्याचं निर्देशन निळोबाराय या अभंगाच्या द्वारा करतात। विठ्ठल हॅलो सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा या पंचक्रोशीतील एक महात्मा वैकुंठवासी हरिभक्तीपरायण मधुकर महाराज जाधव यांचं काही दिवसापूर्वी देहावसान झालं। आपलं शरीर भगवान परमात्म्याच्या चरणी त्यांनी समर्पित केलं। महापुरुषांचं एक वैशिष्ट्य आहे, जीवनातलं कार्य संपल्यानंतर काहीतरी निमित्त करून ते या लोकाचा निरोप घेत असतात बरं का। चांगली माणसं अल्पायुषी असतात, म्हणजे फार दिवस जगणारी वाईट आहेत असं मला म्हणायचं नाही पण चांगली माणसं काय असतात अल्पायुषी असतात बघा, लक्षात ठेवा। आणि म्हणून अल्पायुष्यामध्ये ज्यांनी भगवत भक्तीचा प्रचार केला, अनेक शिष्य तयार केले, अनेक समाजामध्ये लोक माळकरी बनवले, वारकरी संप्रदायाचे अनुयायी त्यांनी निर्माण केले, पंढरीच्या दिशेने जाणारा ओघ त्यांनी वाढवला, भगवान नामाचा प्रचार त्यांनी आपल्या जीवनामध्ये केला आणि या इहलोकाची यात्रा समापन करून ते आपल्या मूळ स्थानाला भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ जाऊन त्यांनी आश्रय प्राप्त केला आणि त्यांच्या वैकुंठगमन सोहळ्याच्या निमित्तानं हा उत्सव आजपासून प्रारंभ होतो आहे। त्यांचा समस्त शिष्य परिवार, वारकरी मंडळी, संप्रदायातील त्यांच्यावर प्रेम करणारी संत सज्जन, मायबाप, माता माऊल्या, जाधव परिवार, त्यांची सुपुत्र, घरातली मंडळी आणि पंचक्रोशीतील नव्हे महाराष्ट्रभर ज्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी, या सर्वांच्या द्वारा या कार्यक्रमाचं आयोजन आहे। आणि आमचे हरिभक्तीपरायण परमस्नेही
समाधान बाबा यांच्याकडून माझ्याकडे हे आलेलं आमंत्रण, थोडा वेळ बाबांची सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 या मृत्यू लोकामध्ये कोणीही जरी जन्माला आला तर या मृत्यू लोकाचे नियम त्याला पाळावे लागतात. असे आहे, एखादा वरिष्ठ अधिकारी आहे आणि त्याच्यातलाच एखादा शिपाई आहे, नियम मात्र सारखे असतात बरं का. हे तसंच आहे मृत्यू लोकाचं. या मृत्यू लोकामध्ये कोणी येऊ द्या, पुण्यवान येऊ द्या, पापी येऊ द्या, भक्त येऊ द्या, अभक्त येऊ द्या, अज्ञानी येऊ द्या, ज्ञानी येऊ द्या, शहाणा येऊ द्या, मूर्ख येऊ द्या, देव येऊ द्या का दैत्य येऊ द्या, त्याची आयु मर्यादा ठरलेली आहे. इथं मरावंच लागतं. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. या मृत्यू लोकाला आल्यानंतर नाही म्हणता येत नाही. देह ज्याला मिळाला, जन्म ज्याचा झाला त्याचं मरण ठरलेले आहे. कधी ठरलेले? ज्या दिवशी जन्माला आला त्याच दिवशी. काही काही गोष्टी लक्षात ठेवा. साखर आणि गोडी वेगळी होऊ शकत नाही, झाड आणि सावली वेगळी होऊ शकत नाही, तसं जन्म आणि मरण वेगळं होऊ शकतच नाही, एकमेकाला सोडून राहतच नाही ते महाराज. जन्म आला की मरण येणार आणि मरण आलं की जन्म येणार. फक्त अगोदर काय ते सांगता येत नाही. म्हणले मेल्याशिवाय जन्म नाही, मग म्हणले मरण अगोदर. म्हणले जन्माला आल्याशिवाय मरण नाही, मग म्हणले जन्म अगोदर. ज्या प्रश्नाचं उत्तर कुणालाच कळालं नाही त्याला अनादी असं म्हणतात. वृक्ष अगोदर का बीज अगोदर कुणाला लक्षात आलं नाही. हे तसंच आहे बाबा. जन्म अगोदर का मरण अगोदर सांगता येत नाही. आमचे महाराज म्हणे, वैकुंठवासी आमचे बाबा गोले बाबा म्हणे, अरे अगोदर काहीच नाही, हे दोन्ही सोबतच येतात. म्हणले विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. महाराजांचं प्रमाण आहे, उपजल्या पिंडा मरण सांगाते, 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 उपजल्या पिंडा मरण सांगाते. मरती उपजती सवेची ते, मरती उपजती सवेची ते, 184ची करा सोडवण, 184ची करा सोडवण. उपजती मरती सवेची ते, 184ची करा सोडवण, 184ची करा सोडवण. सोबतच येतं. उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरती उपजती सवेची ते. बाबा माऊली सांगतात, जय लोकीचा चंद्रक्षय रोगी उदय होतो आस्थाला. जिथं चंद्र सूर्याला रोज मरण आहे, आपल्याला का नसावं? आपल्यालाही मरण आहे. जन्माला कधी आलो सांगता येईल, सगळे सांगतील महाराज माझी जन्मतारीख ही आहे. जाण्याची तारीख लक्षात नाही ना आपल्या. आहे रोजच आपल्यासोबत, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. ते आपल्या घरामध्ये बायका काय करतात पहा, गॅसची टाकी आणली ना, त्या टाकीवर लिहून ठेवतात 2 तारखेला आणलेली, कोणत्या 10 तारखेला. काही कॅलेंडरवर लिहितात, हुशार असल्या तर बरं का लिहून ठेवतात. आणलेली तारीख 2 तारखेला आणली. कोणती तरी माऊली हे लिहून ठेवते का कधी संपणार आहे ते आणलेली. तसं आपल्याला माहिती आहे कधी जन्माला आलोत माहिती आहे, डेट ऑफ बर्थ नाही का. बरोबर आहे का, डेट ऑफ जन्मतारीख नाही का. डेथ म्हणजे तारीख, मरण नाही. लिहून ठेवली जाते. काही लिहितात म्हणजे आम्हाला एवढे वर्ष झाले, आम्हाला इतकी वर्ष झाले. येण्याची तारीख माहीत आहे, जाण्याची तारीख माहीत नाही. जायचं एवढं खरं आहे, जाण्याची तारीख माहीत नाही. जन्माला आलेल्या जीवाला एके दिवशी मरावं लागणार आहे आणि हे त्रिवार सत्य आहे महाराज. काही गोष्टी चुकत नाहीत. प्रारब्ध कोणी असू द्या भोगावंच लागेल. देव जरी असला तरी
महाराजांचा अभंग आहे ज्ञानोबरायांचा. माऊली म्हणतात, हे अडाणी माणसा, हे गव्हारा, तुला समजत नाही का रे? तू रडत बसतोस की माझ्या कर्माला. आता हे मेल्यावर माणसं रडतात. महात्मा मेल्यावर रडायचं नसतं बरं का, लक्षात ठेवा. महात्मा मेल्या, अहो महात्म्याच्या मरणाचा आनंद व्यक्त करायचा असतो बरं का. महात्मे येतातही आनंदानं, जातातही, आणि साधू जन्माला आल्यावर जगाला आनंद होतो, लक्षात ठेवा. आणि महात्म्याचं मरण नसतं, तो त्याचा सोहळा असतो नाही का, ते सोहळा असतो. आणि सोहळ्यावर कुठं अश्रू डाळायचे असतात का हो, मला सांगा. आणि तुम्हाला असं वाटत असेल महात्मे वर गेले म्हणजे निवांत. अहो ते वर गेले म्हणजे निवांत बसत नाही, लगेच जन्माला येतात ते भजन करण्यासाठी. फक्त एवढंच आहे, जीर्ण झालेलं शरीर, थकलेलं शरीर, रोगांनी ग्रस्त झालेलं शरीर ते सोडतात आणि पुन्हा भजन करण्यासाठी वासांशी जीर्णाने यथा विहाय नवानी घृणाती नरोपराणी. हो, आता जुना कपडा टाकून देताना दुःख व्हायची काही गरज आहे का? आता आपल्याला नवीन कपडे घेणं लहानपणीची गोष्ट नाही का. आणि मग काय करायचं बघा, वडील कपडे आळंद देऊन यायचं आणि तो तर येतानाच मुद्दाम बसमधूनच फाडून आणायचं नाही का. कशासाठी म्हणजे वडिलांनी पाहावं दुसरं आणि नवीन स्वीकारताना दुःख होत नाही. तसं महापुरुषाचं जीवन असं, त्यांना दुःख नाही. फक्त एवढंच आहे, असे महात्मे या जगातून जातात तेव्हा समाजाची मात्र हानी होते बरं का, लक्षात ठेवा. अशा शुद्ध मार्ग दाखवणारी माणसं आता पुन्हा इथून पुढच्या पिढीमध्ये जन्माला येतील, पण तुरळक. विठ्ठला विठ्ठला माणसं रडतात प्रारब्धाला. अरे चुकतच नाही. ज्ञानोबा म्हणतात, हे गव्हारा अडाणी माणसा, तुला कसं समजत नाही. परीशी गव्हारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ली बिंदीला शारंगधर झाला पुरंदर सहस्र नयन. त्याच्यातले बघ सगळे चरण. कर्मे दशरथ कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवास. रावण क्षयो पावला, वियोग घडला. कोणी असू द्या प्रारब्ध भोगावंच लागतं, आणि कोणी असू द्या मरावंच लागतं. विठ्ठला 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 विठ्ठला. आमच्या सीतामाईनं रडायचं तिथं, त्या अशोक वाटिकेतली घटना आहे. आणि तिथं रडायचं, रडत असताना एक रावणाची बहीण त्रिजटा. काही रामायणामध्ये बिभीषणाची पत्नी शर्मा आणि ती मुलगी त्रिजटा सांगितली बरं का. आता ते ग्रंथही असे, काही रामायणामध्ये असा फरक आहे. आणि काही रामायणामध्ये लक्ष्मण शत्रुघ्न भाऊ सांगितले, फरक असतो. आपण संतांचं नातरायांचं आपल्या असं आहे, ही त्रिजटा रावणाची बहीण होती म्हणले. काही काही लोक डोके खातात बरं का. ते एकच पुस्तक वाचलेलं असतं ते येणं घे ते झालं मला, आणि ते बरोबर येतात पंक्तीला जेवाय बसल्यावर. महाराजाला जेवायला बसायची वेळ आणि त्याची प्रश्न विचारायची वेळ एकच असते. ते म्हणते त्रिजटा बहीण होती, म्हटले सात्विक होती. आसुराच्या कुळात दोन माणसं सात्विक होती, एक त्रिजटा आणि दुसरा बिभीषण. प्रेमळ होते. त्रिजटीने जवळ यायचं, सीतामाईला बोलायचं. कोण आहे तिथं? काय पाहुणी आहे, माम बहीण आहे का मावस बहीण आहे? कोण आहे तिथं? कोणी नाही. आपल्या ओळखी 7 समुद्राच्या मध्ये ती श्रीलंका तिथे नेऊन ठेवलेलं, कोणी नाही. मग इथं जाऊन म्हणायचं, बोलायचं सीतामाईला, आणि सीतामाईने तिला बोलायचं. मग सीतामाईनं रडायचं तिच्याजवळ, बाई काय घडलं असेल माझं, कोण्या जन्माचं पाप असेल, मी काय केलं असेल पूर्व मागच्या जन्मात, मला काही कळत नाही. काय दुष्टाचरण होते म्या केले, तीर्थव्रत होते कवनाचे भंगिले, गाई वत्सा पत्नी पुरुषा होते बिघडिले, नकळे वो संचित चरणांतरले, सांगव त्रिजटे सखी आईशी मात. तिनं म्हणायचं, बाई काहीतरी केल्याशिवाय असं होतच नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. पण प्रारब्धाला कोणी सोडलं, प्रारब्धानं कुणाला सोडलं नाही. आणि दुसरं मरण आहे महाराज, कुणाचं सुटतच नाही, सुटू शकत नाही. हा काही लोकांनी लांबवलं पण चुकणार नाही. लांबवलं 1400 वर्षे चांगदेव जगले, लांबवलं पण शेवटी पडावंच लागलं काळाच्या आहारी.
फक्त काळ सत्ता करत नाही या जगात कोणी, ज्यांनी काळाला जिंकलंय त्यांच्याजवळ महाराज. ज्ञानोबरायासारख्याजवळ काळ मस्ती करीत नाही. आजही महाराज ज्ञानेश्वर महाराज आहेत, समाधीत भजन करतात, मोठ्या श्रद्धावान भाविकाला ज्ञानोबराय दर्शन देतात आजही. हो, आजही ज्ञानोबर. अहो काही आताचे दृष्टांत आहेत सांगायचे. आमचे अधिकार संपन्न हैबतराव बाबा भजन करायला लागले की समाधी डोलायची. म्हणून काय अधिकार असेल बघा. विना घ्यायचं, माऊलीच्या मंदिरात पायात ते हे बांधायचे, हातामध्ये चिपळ्या घेऊन माऊली म्हणून हाक मारल्याबरोबर हुंकार ऐकू यायचा समाधीतून. बस तुकोबारायासारख्या महापुरुषांना, नाथरायासारख्या महापुरुषांना, अनेक या वारकरी संप्रदायात शेकडो लोकांना ज्ञानोबरायाचं दर्शन झालेलं आहे. एक अन दोन नाही. आजही माऊली आहेत, आजही जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत, आजही शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत, सावता महाराज, नामदेवराय. अहो हे अनेक संत जिवंत या भूगर्भामध्ये आहेत महाराज, आणि त्यांच्या समाध्या आहेत म्हणून ही राष्ट्र सुखी आहे. समाध्या जर त्यांच्या जमिनीत नसत्या ना, इतक्या पापी जगाला ह्या जमिनीनं असं फुटून मारलं असतं महाराज. माणसाला इमानदार जगाले तो जगात आता भूकंप होऊन सगळी दुनिया बुडून गेली असती, पण त्याची मजाल का होईना, हे महात्मे त्या भूमीमध्ये भजन करीत बसलेत म्हणून भूकंपाची मजाल नाही. चार बाजूला चार धाम आहेत म्हणून कोणत्या संकटाची मजाल नाही. हे सब महात्मे आजही आहेत महाराज, आजही आहेत. हो, लक्षात ठेवा. यांच्याजवळ काळ सत्ता करीत नाही. महाराज म्हणतात काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करे, काळ गुलाम सलाम करे, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करे, काळ गुलाम सलाम करे. तुकया घरी राबतो, घरी राबतो, तुकया घरी राबतो, तुकया घरी राबतो. काळ गुलाम सलाम. कोण आता कळी काळा येऊ बळा देईल. तो को बरायचा बघा. सत्ता झाली त्रिभुवनी, चक्रपाणी कोवसा. काय मजा आली त्याची. काळ त्यांच्याजवळ येऊ शकत नाही, पण महाराज ते सुद्धा या सृष्टीचा नियम सांभाळतात. समाधी घेतातच ना. तुकोबाराय वैकुंठ गमन करतातच ना. नाथराय जलसमाधी. अहो रामकृष्ण जरी इथं आले तरी येथ नाही उरो आले अवतार, येथ नाही उरो आले अवतार, येथ नाही उरो आले अवतार, येथ नाही उरो आले अवतार. हे रते पामर जीव किती, हे रते पामर जीव किती, हे रते पामर जीव. येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार. हे रते पामर जीव किती, हे रते पामर जीव किती, हे रते पामर जीव किती. आपण सामान्य जीव आहोत. जिथं जोग महाराजसारख्या महापुरुषांना देह ठेवावा लागला. सावता महाराजसारख्या कालच झाला नवज्वरे देह झाला शे संतप्त, परिमणी आर्त विठोबाचे. नवजोर झाला, टायफॉइड म्हणतो आपल्या भाषेत आपण. सावता बाबाला टायफॉइड झाला आणि त्याच्यामुळं देह सोडावा लागला. गोरोबा काका आदी करून सर्व संतांना देह सोडावा लागला. हे बाबा या सृष्टीची ही काय आहे. उपजले येते आणि नाशिले येते पुनरपी, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रम्या सुरूच आहे. आगा उपजणे आणि निमणे हे साचची की तया जीवलोकू म्हणे संसारोहण. आचार्य तीच व्याख्या. पुनरपी जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, य संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. जावं लागणार आहे, यावं लागणार आहे. येणारे जाणारे भरपूर जे. काही लोक येतात तिथे जन्माला आणि आल्यावर ज्याच्यासाठी जन्म मिळाला ते न करता मरून जातात. बाबा दोन वर्ग आहेत बरं का शेठ. पहिला वर्ग आहे चांगलं वागल्यावर माणूस देवाच्या बरोबर आहे. कुणाच्या बरोबर आहे.
देवाच्या बरोबर आहे. चांगलं जर माणूस वागला ना तर देवाच्या पंक्तीला बसण्याची त्याची पावर निर्माण होते, चांगलं वागणाराची. आणि चांगलं नाही वागला तर कुत्र्या मांजरापेक्षाही नाही महाराज. नाही तरी काय थोडी श्वान शुकरे पुच्छे विणदो पाये लांडा गर्धब जाणा दे. महाराज म्हणले हे तेही गाढवच आहे पण हे बिनशेपटाचं गाढव आहे, लांडा गर्धब. आणि चांगलं जर वागला या जीवनामध्ये जर विचार जर केला तर देवाच्या बरोबरीचा आहे. देव झाले माणसं, भजन करणारे वर्म जाणणारे माणसं देव झाले. चांगलं वागा, चांगलं वागलात की मग चांगलं वागण्यासाठी काय करावं लागतो? विचार करावा लागतो. विचार सार काय आसार काय, चांगलं काय वाईट काय, सार्थक कशाने होणार आहे आणि 84चा फेरा कशाने पडणार आहे याचा विचार करावा लागतो. पण असं आहे बाबा, जीवनाच्या कल्याणाचा विचार करणारा वर्ग 1% आहे. आणि बंगला कसा बांधायचा, बांध कसा कोरायचा, असल्या पावसात टमाटे कसं फवारायचे ह्याचा विचार करणारा वर्ग 99%. विठ्ठला आणि काही वर्ग असा आहे महाराज म्हणतात काही आईशे पुण्य होईल गाठी घालीण पायी देवा. विको देऊ नको रे. घालीण पायी देवाचे मिठी मग तो कुरवाळील जग जेठी दाटईन कंठी सद्गतीत. कधी काही हे खंडईल कर्म किंवा काही मी उद्धार पावेन, काही मी उद्धार पावेन, काही मी उद्धार पावेन, काही मी उद्धार पावेन. काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐशे तुम्ही सांगा संत जन, ऐशे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. काही हे खंडईल कर्म, 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 काही हे खंडईल कर्म. काही मी उद्धार पावेन, काही मी उद्धार पावेन. काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. विचार करणारे लोक दुर्मिळ आहेत जगात बरं का. महाराज संप्रदायात येतात वार, महाराजांनी आट घातली ना, यारे यारे लहान थोर सगळे या, याती भलत्या नारी नर. पण काय करा, करावा विचार न लगे चिंता. विचार करा, विचार केल्यावर चिंता नाहीच आणि अविचारानं वागल्यावर चिंता भरपूर आहेत. अविचारानं वागल्यावर काय विचार करा बाबा, हा विचार करा. पहिला विचार हा करा की मी कोण आहे, काय माझा संबंध या मृत्यू लोकाशी, मी कोण आहे. करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे, मी कोणी नाही. ते हस्तामलक आचार्याला बोलताना म्हणतात ना, नाहम मनुष्यो न च दैव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी न ग्रही वनस्थो भिक्षोर न चाहम निजबोध रूपा. मी कोणीच नाही. मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मी गृहस्थी नाही, मी ब्रह्मचारी नाही, मी वानप्रस्थी नाही, मी संन्यासी नाही. आहात तरी कोण? मी वासुदेव तत्वता. कळो येईल हो आलो. मग ज्या लोकांशी संबंध जोडला ते तरी आपले आहेत का? आपण आपले नाहीत तर मग पाहुणे रावळे आपले होतील का? एक जण म्हणला, काय बोलायलात महाराज, माझे पाहुणे फार चांगले आहेत. भ्रमात आहेस तू,
तू भागवतातलं आणखी गजेंद्र आख्यान ऐकलं नाहीस. नाही गेलतो म्हणला, पण त्या दिवशी ती कथा नव्हती. मग भागवतकार येडा असं विठाला 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 विठाला. कोणी नाही. नामदेवराय सांगतात, अंतकाळी मी परदेशी आईसे जाणून मानशी, कोणी नवमास गर्भवाशी कष्ट झाले ज्या बहीण बंधूचा देह घराची इष्टाले सगळे कन्या पुत्राधिक बाळे सगळं बघा, कोणी नाही आपलं. हे कळतं, पण तेव्हा वेळ निघून गेली. कळू येईल आज नाही, मरायच्या अगोदर 1 मिनिटानं माणसाला अक्कल येत्या. किती मिनिटानं? 1 मिनिटानं अक्कल येते. आता पेपरच्या दिवशी 11 वाजता पेपर येऊन 10 वाजता पुस्तक वाचायला पास होईल का? तसं कळल. पण अंतकाळी महाराज आयुष्यात जाणून निर्धार, मग मजा आला शेगहीवर 10 दिशा अंधकार, मग मज काही सुचेना आयुष्य जाणून निर्वाण पाहे, मनुष्य देह मागुता नाही. मी कोण आहे, माझं कोण आहे, कुठून आलो, कुठं जायचंय आणि काय करायचंय आणि काय सोबत येणार आहे याचा विचार करा. आलो कुठून? आलो आम्ही वैकुंठवाशी, आणि जायचंय कुठं? आम्ही नरकवाशी. आलोच वैकुंठ, जायचंय कुठं माहीत नाही ना. कर्मावर अवलंबून आहे. चांगलं वागलात तर पुण्य केलं तर स्वर्ग, निष्काम सेवा केली तर वैकुंठ, भजन केलं तर वैकुंठाला पुण्यवान जात नाहीत. लक्षात ठेवा. यज्ञ करणार वैकुंठाला जातोय म्हणणार नाही ते. मग स्वर्ग सुख भोगीजे म्हणून यज्ञादी कर्म कीजे म्हणतात. मग स्वर्ग सुखाची प्राप्ती होते. पुण्य करणाऱ्याला स्वर्ग, पाप करणाऱ्याला नरक, आणि शुद्ध भजन करणाऱ्यासाठी वैकुंठ आहे. बरं का, लक्षात ठेवा. तुमच्या आमच्यासाठी वैकुंठ, शुद्ध भजन करण्यासाठी. मग आलोच वैकुंठात, जायचे कुठं माहिती. मग आल्यावर काय करायचं? काही नाही बाबा, करणे ते हेची करा, करणे ते हेची करा, करणे ते हेची करा, करणे ते हेची करा. नरका घोरा का जाता, 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 नरका घोरा का जाता. करायचं असेल तर हे करा. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, जीवनाचं सार्थक करायचं आहे. भजनाशिवाय सार्थक होऊ शकतच नाही. काही करा हो, बाकीचं काही जरी केलं तरी ते पतनाला कारण ठरेल, पण उद्धाराला कारण भजनच आहे. कोणी वाया जाईल, ज्ञानवान वाया जाईल अभिमानानं, पुण्यवान वाया जाईल, वैराग्य मूर्ती वाया जाईल, केवढाही असला तरी कसलाही जाईल, पण नामधारक पंढरीचा वारकरी वाया जातच नाही. नाम घेता वाया गेला आयसा कोणी. आणि ज्ञानी वाया गेलेले किती याद्या सांगू. रात्र पुरायची नाही की पावसात कशाला लावू त्याची नाव नाही. असं आहे बाबा. अहो विश्वामित्रासारखे वाया जाऊ शकतात. आणि मग बाकीच्यांचं काय? वाया न घालवणारं साधन भजन आहे. महाराज सांगा विणवितो, ज्या देवानं जन्म दिला त्याच्यावर कृतज्ञ राहायचा. गर्भात नवस केला होता देवाला, 8वीण पाय हा माझा नवस, 8वीण पाय हा माझा नवस, 8वीण पाय हा माझा नवस, 8वीण पाय हा माझा नवस. रात्रंदिवस पांडुरंगा, रात्रंदिवस पांडुरंगा, रात्रंदिवस पांडुरंगा. 8वीण पाय हा माझा नवस. ज्या देवानं जन्म दिला त्याला गर्भात आण व्हायली, तुझी आण भजन करीन तुझं. बरं. आणि जन्माला आल्यावर रडताना टिहा 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 केव्हा केव्हा म्हणायला. ही बैमान जात जन्माला आलेल्याच होती बरं का. भजन करा, भजन करा. अरे भजन करतो, कशाचं भजन म्हणला? खाएंगे पिएंगे जिएंगे, आयश करेंगेच क्या और क्या म्हणायला लागला याचा. अरे नाही 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 येडे हो, हे अज्ञानी जीव हो, याच्यासाठी जन्म नाही. मग कशासाठी? मुक्त होण्यासाठी जन्म. बैमान झाला. कृतज्ञ झाल्यावर मग देव काय करते? अरे ह्याला एवढा मौल्यवान जन्म दिला होता, यानं भजन केलं नाही, ह्याला टाका नरकाला. आणि काय करा? ह्याला दूर तिकडं पाकिस्तानच्या पलीकडे जंगलात ह्याला सस करा, निव्वळ खाणाऱ्या लोकांच्या गावात. आज होती गटारी असं करा म्हणले.
बैमान होऊ नका देवाला, कृतज्ञ राहा. बेईमान होणं चांगलं नाही. महाराज दृष्टांत सांगत होते. एक उंदीर पळत पळत आला. महाराज बसलेले होते गादीवर. आल्यावर पाठीमागं मोठा बोका लागला होता. पळतच आला. महाराज वाचवा. आता साधूचं हृदय. अरे काय झालं म्हणले. बोका माझ्या पाठीमागं लागला आहे. माझं महाराज म्हणले बस इथं. म्हणलं नाही नाही म्हणला जमत नाही. तुम्ही डोळे लावून बसता म्हणून बोक्यानं उचलून नेलं तर तुम्ही डोळे लावून बसता म्हणलं बोका उचलून घेऊन जाईल. महाराज मला या बोक्यापासून मुक्त करा. असं महाराज म्हणले बरं तथा असतो. उंदराचं कुत्रं केलं. बेस्ट कुत्रं दारात बसू लागलं. महाराजाच्या दारातलं कुत्रं आहे म्हणून लोक भाकर टाकू लागले. कोणी कुटका काही टाकू लागलं. कोणी पाया पडू लागलं. कुत्रेली किंमती त्या परमार्थात आल्यावर बरं का अर्थ कळाला तर नाही. आणि मग एका दिवशी ते कुत्रं असं बाहेर फिरायला गेल्यावर अंधार पडलेला होता आणि थोडी पाऊस पडून गेलेला. लांडगं मागं लागलं. पळत झालं. महाराज काय झालं. लांडगं मागं लागले. मला खाते आता. अरे नाही खात. मठाच्या बाहेर जाऊ नको. मर्यादात राहिल्यावर कोणीही कुत्र्याला देव सांभाळतोय बरं का. पण मर्यादा सोडून कुत्रे फिरायलेच त्याच्यानं अवघड व्हायलंय. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. जाऊ दे आजपासून तुला कोणीच खाणार नाही. मी तुला सिंह करतो म्हणलं. तथा सिंह केलं महाराज. एवढा सिंह महाराज गरीब असा बसायचा. कोणाची मजाल नाही. कसलाही माणूस जवळून जाऊ लागला की टर भ्याचा. एका दिवशी सिंह आला महाराजाजवळ. महाराज काय सिंह आज कोणी मागं लागलं का. हा नाही म्हणला. पण जरा जिब्बच लळलळ करायला. मग इच्छा काय. तुम्हाला खावं वाटायले म्हणलं. तुम्हाला काय वाले खावं वाटायले म्हणलं मला. अरे जरा विचार कर जरा. उंदराचं कुत्रं मी केलं. कुत्र्याचा सिंह मी केला. माझ्यावरच पालटाला असतो. नाही नाही म्हणलं. हो का तसलं ज्ञान सांगूच नका. लई तू पण भात खाऊन तुम्ही ताजे लूळ पडला म्हणला. आणि मला वाटायला की आजचा नाश्ता तुमचाच करावा. तसं करू नको जरा. माझं ऐक. जमतच नाही. पण त्याच्या लक्षात यावं की ज्याला मांजरचं कुत्रं करायचे ज्याला सिंह आणि त्याच्या जर मनात आलं तर सिंहाचा उंदीर कराय किती वेळ लागणार आहे. पण असंच महाराज ढरकाळ्यात पुढं लागलं. महाराजाला वाटलं खातंय की रा आपल्याला म्हणल्याबरोबर सिंहाचा उंदीर केला. उंदीर केल्यावर बोका बसलेलाच होता. बोका बसल्याचं तिकडून झडप आणली. आता वाचवील का महाराज सांगा बरं मला. मग महाराज धरला बोक्यानं असा निहाला बाजूला ना. आज गटारीच होती. मग त्याला काय बघायचं. धरला फाडून खात्यावर. उंदीर म्हणू लागला बोक्याला तू काय मला खात होतास रे. ज्यानं मला मोठं केलं तर त्याच्यावर मी बैमान झालो म्हणून मायावर ही येळ आली म्हणला. आणि तू जर मला सांभाळ. मी जर बैमान झालो नसतो तर तुझ्यासारखे 100 बोके मला भिवून पळत होते म्हणला. हे बैमान होण्याचा दुष्परिणाम आहे म्हणून मरताना असा उंदीर म्हणला. तडपडून 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 मी आला. कोण्या उंदराचं सांगालोय मी. आपलंच हे विठाला 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 विठाला. एवढा मौल्यवान जन्म मिळाला पण सार्थक करण्याचा विचार कळाला नाही. अरे देवाचं भजन करा. देवाला जर नाही भजलात भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर नाही केलं तर तुम्हाला आम्हाला महाराज या जगात सांभाळणारा कोणी नाही. उद्धारासाठी नाना साधन आहेत. महाराज सांगतात नाना साधनांच्या केल्या खटपटा परित्या नपवती याच्या दारवंठा. जाणू जाता जाणीव घाली आडफाटा योगाभ्यासी सिद्धी रोदिता ती वाटा. वातावरण खराब आहे. स्वर गेला तरी सांभाळून घ्या बरं का. हां असं आहे. गारव्याचं रान आहे. पाऊस पडले. धोधारी पाऊस सुरू आहे. धोधारी रिमझिम रिमझिम. कपडे भिजवायला आहे फक्त. आणि असा पाऊस सुरू. याच्यामुळं आवाजावर परिणाम होतो. सांभाळून घ्या. विठ्ठल विठाला 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 विठाला. नाना साधनांच्या केल्या खटपटा परित्या नपवती याच्या दारवंठा. जाणू जाता जाणीव घाली आडफाटा. सगळेच यज्ञ यागे स्वर्ग भोगाड येती करिता तपे काम क्रोध खवळती नित्या नित्य ज्ञानी अभिमानी वाढती करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती व जपता बीज मंत्र चळची घाली घाला करिता दान धर्म पुढे भोग येतो फळा सोहळे मिरविता विधी निषेध आगळा आता याचे धनिवरी ध्यावो या लामो. प्रत्येक साधनाच्या जवळ शत्रू आहे. ती आपल्या देवाजवळ जाऊ देतच नाही.
यज्ञ केला भोग आड येते, दान पुण्य केलं तर किती दिवस काय काय दान भोग आड येतो, भोग येतो फळा. सोवळं ववळं मिरवायला गेलं तर सोवळं कळतच नाही कोणतं काय ते. मला शिव नका, मला शिव नका, कांद्याची भजी आणायला आज काय मला शिव नका. सवळं ववळं काय हे कळते का नाही म्हटले. मग काय प्रत्येक साधनाच्या जवळ काय आहे, शत्रू आहे. मग जगात एकच साधन असे की ज्याच्याजवळ शत्रूच नाही, आणि ते साधन वारकरी संप्रदायात आहे. मग काय मुक्त व्हायचंय कोणतं साधन? अरे बाबा डोळे लावून बसायचा काळ नाही हे. मग या काळामध्ये जर उघडं जर काय असेल ते आमच्या संप्रदायात नाही. ज्याला उद्धाराला प्राप्त व्हायचंय आणि ज्याला वैकुंठाला जायचंय त्यांनी हे करा. ही वाट गोमटी वैकुंठ झाली वाटतं चाल नाही का. ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता, ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता, ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता, ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता. रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा, कृष्ण कथा दिंडी ध्वजा, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता, ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता, ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता, ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता. वैकुंठाला जायचं आहे, जीवनाचं सार्थक करायचं तर पहिलं काम आहे बाबा हे करा. काय म्हणले? रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. दुसरं काही करू नका. भगवान श्री रामरायाची कथा ऐका, विठ्ठलाची कथा ऐका. विठ्ठल विठ्ठल हे बघा, जगात कोणता देव वाईट नाही. विचार केल्यावर कोणता संप्रदाय, ज्याच्या संप्रदायाचे काय असतात, काही नियम असतात. एका हा संप्रदाय वाईट आहे नाही बुवा, त्याच्या परीनं साधना सुरू आहे. हा धर्म वाईट आहे, त्याच्या परीनं तो आहे. वाईट कोणी नाही, चांगलं. आपल्याला काय वाटतं आपलं चांगलं, अभिमानानं चांगलं आहे, स्वाभिमान असणं काही वाईट नाही. माझी आई चांगली आहे, स्वाभिमान आहे. पण काय जगाची आई काही वाईट आहेत का? तुझी काही लई वैकुंठातून आणून तुला दूध पाजायला हवे आणि आमची इथून आणायला चांदवडून? नाही नाही महाराज, माझी आई चांगली आहे, चांगली गोष्ट आहे. पण जगातली आई माता ज्याच्या त्याच्या बाळासाठी चांगलं आहे तसंच आहे बाबा. आपल्या वारकरी संप्रदायासाठी परमात्मा पंढरीनाथ आपल्याला प्रिय आहेत. आणि ते कसे आहेत म्हणले? जो या देवाचा आहे देव बळिया माझा पंढरी. मग रामकृष्ण कथा, रामाची कृष्णाची कथा ऐका आणि दिंडी ध्वजा, दिंडी मिरवा, टाळ विना घ्या, पंढरीला जा, आषाढी कार्तिकीची वारी करा, निवृत्तीनाथाची वारी करा, गाथा ज्ञानेश्वरी वाचा, झोपताना उठताना बसताना. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. तेने माया जाळ तुटईल, तेने माया जाळ तुटईल, तेने माया जाळ तुटईल. नित्य भगवंताचं भजन करा. राम कृष्ण विष्णू हरी गोविंद, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. भगवंताचं भजन करा, दिंडी वगैरे करा. तुम्ही असं केलं तर मग काय, सतत भगवंताचं गुण गा, नाम घ्या सतत, अखंड खंडेना रामकृष्ण नारायण. बाकीचे मंत्र जपत वेळ घालू नका का बाबा. असं आहे, ज्या ज्या मंत्राच्या पुढं ओम अक्षर आहे त्या मंत्रासाठी सुचिरभूतता लागते. मंत्र वाईट नाहीत, सगळ्या मंत्रात सारखी पावर आहे. द्वादशाक्षरी, त्रिअक्षरी, चतुर्थ काय, पंचाक्षरी, षडाक्षरी, 12 अक्षरी, काय जे असेल ते सगळ्या मंत्रात सामर्थ्य आहे. पण त्यांच्या नियमानं जपला तर त्याच्यासाठी सुचिर. बाकीचे काही मंत्र जपायचे, आता हे नाव घेणार नाही, दिवस मावळ आहे, वेदाचे मंत्र म्हणू नये.
ते मंत्र जपायचं आहे, त्याच्या सुचिरभूतता लागते, आसन लागतं, अमुक लागतं, तमुक, दिशासुद्धा पाहिजे. कोणता मंत्र कुणीकडं तोंड करून जपायचं, कोण्या वेळेला, ह्याचं शास्त्र आहे. अंतरपुण्य जगात एकच मंत्र असा आहे, कुणीही म्हणा, कुठेही म्हणा, कधीही म्हणा आणि कसाही म्हणा, उद्धार करणारा रामकृष्ण हरी विठ्ठला किंवा विठ्ठल 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 हा मंत्र. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. मग असं वाचन कसं पाहिजे, अखंड खंडे ना. कीर्तनात लोक विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत हो, आणि घरी गेल्यावर म्हणत असतील. विचार करण्याची गोष्ट आहे. कीर्तनाला कारला विठ्ठल विठ्ठल म्हणा, टाळी वाजवा, मग आज करतात महाराज. तरी मनात असते उद्या उघडल का नाही, की टमाट्याचं कसं आहे, की हेच विचार आहे लोक. अखंड पाहिजे, कुठं जरी असलं तरी. दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी हाचे धंदा, दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी हाचे धंदा. गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. रोमातून भजन रंगला या रंगे तुका विठ्ठल, सर्व माझी मज झाली छंद या नामाचा घेतला शे. असे एक दृष्टांत सांगतो. उत्तर भारतात एक संत होऊन गेले, माधवदास म्हणायचे. माधवदास म्हणून ऐकलेले, मी काही वाचलं नाही कुठं, पण कोण्यातरी महात्म्याचं ऐकलेले. ते माधवदास नावाचे जे महात्मे होते ना, ते वय लहान आणि भगवान परमात्म्याचं सारखं भजन करायचं. काय जे मंत्र असेल तो म्हणायचा. मग ते एका स्वच्छ विधीला जरी बसले तरी सुरूच त्यांचं लहान वय. मग काही शेजारच्या काही बायकांनी येऊन सांगितलं, म्हटली बाई तुमचा मुलगा बहिर दिशेला गेल्यावरही भजन करतो, हे चांगलं नाही, त्यांनी पाप होईल. आई साधी बुळी होती, तिला वाटलं खरंच आहे. मग तिनं काय करायचं, एके दिवशी उपाय केला. असं बाळ संडासला बसलं, जायला बहिर दिशेला निघालं की चिकटपट्टी आणून तोंडाला लावली. अशी ह्यानं चिकटपट्टी काढली, भजन सुरू केलं. एके दिवशी त्याची आईनं जीभ धरली अशी महाराज म्हटले, आणि जिव्हा धरल्याबरोबर आतून आवाज यायला लागला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. शरीर ब्रह्मरूप झालेलं होतं. आमच्याकडे मोतीराम महाराज झोपलं तरी कीर्तन सुरूच. लोक असे कान देऊन ऐकायचे म्हणून जवळ जाऊन असं बसायचं. आणि महाराज तर झोपलेले पण सुरूच, महाराज भजन सुरूच. सतत कृष्ण मूर्ती सावळी, खेळे हृदय कमळी, शांती क्षमा तया जवळी, सततम कीर्तयंतो यतंत शदृढवृत्ता, जया जावाची पुढे भोजे, नाम नाचत तसे माझे, जन्म सहस्र ओळखीचे, एक वेळ यावया. अशी अवस्था निर्माण होते की अखंड वाचेन, नाम वाचे, वाचेन सारखं. फक्त कसं भाव धरून, बरं का, कसंही नाही. मला सांगा, भजन अंतकरणापासून करावं. भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त. तोंडात तंबाखू ठुले एका कोपऱ्याला आणि म्हणाले, एकादशी या दिवशी सुद्धा बेटी तंबाखू खाली, ती एकादशी या दिवशी. आणि ते म्हणले, मी हरिभक्त परायणे, तुला ना शिकून जोडावं मागावं लागते हाणायला, आणि गॅरंटीचा ती असं नाही. मूक शरीर शुद्ध करून परमेश्वराचं भजन करावं. भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त, तुझं भावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. वाचेनं भगवंताचं भजन करावं आणि कानानं भगवंताची कीर्ती ऐकावी. नाम वाचे श्रवण कीर्ती, देवाची कीर्ती ऐकावी. कानावर दुसरं काही ऐकू नये बाबा. काही ऐकण्यासाठी जन्म आहे का? आता आपलं दुर्दैव आहे
की कीर्तनात आल्यावर सुद्धा आपल्याला देवाचं ऐकायला मिळत नाही. हल्ली दुर्दैव आहे, कीर्तनात आल्यावर मिळत नाही ऐकायला. दुसरंच बधीर भावे तय ठाई म्हणले, जिथं देवाचं नाव नाही तिथं कानात बोटं घालून बसावं, निघून जावं तिथून. जिथं विठ्ठल आहे आणि लक्ष लावून ऐकावं. काय देवाची कीर्ती, आता याची कीर्ती काय काय सांगावी महाराज. बाबा चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढे याची कीर्ती आहे. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला घडी माती वाहे, पंडित्या मेहत्याची पुंडलिकासाठी ही त्याची कीर्ती आहे. मुठभर पोयासाठी गाव सोन्याचा दिला ही त्याची कीर्ती आहे. त्या भिलिनीचे उष्टे बोरं खाल्ले ही त्याची कीर्ती आहे. ऋषीमुनीची उद्धार करण्यासाठी वनवासाचं निमित्त करून गेला, रावणासारख्या दुष्टाला जाऊन मारलं ही त्याची कीर्ती आहे. कंसासारख्याचा जाऊन काटा काढला ही त्याची कीर्ती आहे. गवळ्याचं उष्ट खाल्लं ही त्याची, मीराबाईसाठी विष प्याला ही त्याची, कानोपात्रेसाठी तिच्या जागेवर बांधून बसला ही त्याची, जगमित्रासाठी वाघ झाला ही त्याची कीर्ती आहे. विठ्ठला 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 अनंत हे पवाडे कीर्ती जेत वाखाणी ती महान. त्याची काय काय सांगावे म्हणजे एक एक बाबा सांगणं होत नाही, एवढी याची कीर्ती. ती ऐकावी कानानं, किती गोड लागतं महान. एखाद्या महात्म्याचं चरित्र सुरू झालं काय आहे, कीर्ती आहे. ज्ञानोबाऱ्यासारख्या महापुरुष आहे, ज्ञानियांची भिंत अंगे ओढे कीर्ती आहे. भिंत चलत असते का? हा, पण कीर्ती आहे ही ऐका आणि एकच करा. चित्तामध्ये पांडुरंगाची पावलं ठेवा, पाऊले चित्ते समान, विषमता ठेवू नका. परमार्थ करणाऱ्या माणसानं कोण मोठा कोण लहान म्हणायचं नाही, ह्याला म्हणायचं विषमता. समता समान या शब्दाचा अर्थ सगळं जगत विठ्ठल रूप आहे असं मानणे, याचा अर्थ बरं का. पावले चित्ती समान या असं आहे, सगळं सारखे सगळे. जहाँ कहाँ पग डारू देखे आनेरा, विठ्ठल जळी स्थळी भरला. जर प्रल्हादाला दृष्टी झाली त्यानं कुठे, एरुमणे काष्टी पाशाने याच्यातही म्हणले. आणि मग थोर खांबात गुरुगुरी, चौथा बागुल नरहरी उभाशी बळीच्या द्वारे, थोर खांबात गुरुगुरी भक्त प्रल्हाद रक्षिला, कृष्णा राहे रे उगला नाहीतर सांगेन त्या बागोला, उसळनाशी उशीर झाला रवी सोड गोविंदा, सोड गोविंदा कृष्णा राहे रे उगला नाहीतर सांगेन त्या बागोला. काय पराक्रम आहे, तशी दृष्टी करा. पावले चित्ती समान. आणि असे जे वागले महाराजांता, काळ सार्थक केला त्याने, 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 काळ सार्थक केला त्याने. धरिला मणी विठ्ठल बस. त्यांनी काळाची सार्थकता हृदयामध्ये फक्त हृदयबंदी खाणा केला. आत विठ्ठल कोंडीला, देवाविण काही आता बोलण्याची नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन एक विषय तो सकळांचा, एक धरिला. ओ अशा प्रकारे मोठा पराक्रम केला त्यांनी. केली पायवाट उलंगिला मायागाठ, जिहारी आठविला जिवे हृदयी धरिला, जिंकुनिया काळा वरी गेले भूमंडळा, निळा म्हणे ब्रह्मेशान पावनी लाविले निशान. असत्य लटिका संसार मनातून काढला आणि भगवत स्वरूप ध्यानात धरलं. देवाशिवाय काहीच नाही महाराज, काही नाही. मीराबाईसाठी दृष्टांत, पेटारा पाठविला सापाचा, आशील नाग असा त्या ह्याच्यामध्ये, पेटाराच म्हणतात ना त्याला, त्या पेटाऱ्यामध्ये पाठवला
जा म्हणले, जाऊन सांगा मीराबाईला. आणि सांगा त्या मीराबाईला जाऊन की याच्यामध्ये शालिग्राम पाठवलेत. काय पाठवले? पूजेसाठी शालिग्राम. म्हणजे ती गडबडनं उघडून बघलं, उघड म्हणजे खावताळ्याला नाग आहे, चावल आणि मीराबाई मरण झालं. आल्यावरती दासी सांगू लागली, मीराबाई राजे साहेबांनी तुमच्यासाठी हे शालिग्राम पाठवले. म्हणजे मीराबाई म्हणजे काय राजाला माझी काळजी आहे, मला पूजा करायची तर कारागृहात काही नाही म्हणून मला ते हे पाठवले का म्हणले. पाठवल्या म्हणून डोळ्यातून 2 अश्रूचे थेंब त्याशी छातीला लावलं. साप आहे म्हणून माहीतच नाही, ती पेटालाच लावला छातीला. आणि अश्रूचे 2 थेंब त्याच्यात पडल्याबरोबर दोन्ही शालिग्रामाला 2 छिद्र तयार झाले दोन्ही, आणि सापाचा शालिग्राम बनला. उघडून बघायला तर शालिग्रामच, आणि त्याला डोळे त्यात पाशी बघायला येते शालिग्राम. दासीला विचारलं राजानं, क्या हुआ म्हणजे क्या बोल रे म्हणले. वो तो शालिग्राम झाला बा म्हणले. विठाला 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 विठाला. फक्त अंतःकरण शुद्ध करा, हृदयामध्ये परमेश्वराला साठवा. या काळाची सार्थकता आहे बाबा. 1 दिवस 1 मिनिट वाया जाऊ नये. रोज काहीतरी दान धर्म करा. रोज 5-50 तरी ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीच्या वया वाचल्याशिवाय झोपू नका. 10-5 अभंग वाचल्याशिवाय झोपू नका. एखादं तरी, आता तर साधन आहेत महाराज, पाऊस सुरू झाला, कीर्तनला जात आहे ना, मोबाईलवर कीर्तन ऐकायला मिळालीत ना. आता महात्म्याचे आणखी अधिकारी नाव टाकलं कीर्तन आहे, फक्त ऐकणार पाहिजे की हे ऐकत आहेत कुणाचे. हे वारकऱ्याचे साधूचे कीर्तन ऐकणार वर्ग राहिलाय आता नाही. हे लावते ते आणि शेवस्की त्याच्या वेळ घालते ते. ऐका एखादं झोपताना ऐका, विष्णू सहस्रनाम ऐका, राम रक्षा ऐका, आता श्रावण शिव महिमा ऐका, काहीतरी ऐका, काकडा ऐका, हरिपाठ ऐका. अहो त्या मोबाईलमध्ये सगळं आहे. विठाला 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 विठाला. म्हणून आणि पुन्हा दुसरं असं आहे, अंतःकरणामध्ये दुसरे देव आहेत पण एकच भक्त वत्सल देव आहे, त्याचं नाव आहे विठ्ठल. त्याला अंतःकरणात धारण धरिला म्हणी. बाकीचेही देव आहेत बाबा, पण ते देव वेगळे, पांडुरंग वेगळा. आईशी कृपावंत माझ्या विठाई वाचून. या आईच्या हृदयाचा देव आहे पांडुरंग, म्हणून या देवाला हृदयामध्ये. आणि ज्यांनी देवाला हृदयामध्ये विठ्ठलाला धरलं, काळ सार्थक केला, त्यांनी धरिला म्हणी. आणखी काय केलं? कीर्तनाचा समारंभ. मुख्य भक्ती कोणती? कीर्तनी भक्ती आहे. नवविधा भक्ती श्रवणम कीर्तनम अर्चनम वंदनम सगळं बघा, सख्य महात्मम. त्याच्यामध्ये कीर्तन ही भक्ती आहे. आणि श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकादिक जाण परमभक्त. झाली ते विश्रांती याचं का सकाळ, जेवी जेवण कळा असं आहे बाबा. कीर्तन भक्ती आहे. ऐका कीर्तन समारंभ महाराज. थाटात कीर्तन टाळी वाजून ऐकावं. भगवंताचं भजन करता. कीर्तनाचे प्रकार भरपूर आहेत. नाम संकीर्तन कीर्तन श्रेष्ठ आहे, आवडीनं करा. समारंभात गोड म्हणा चाली, हो भजन करा, त्याला रागदारी लावा, सुंदर चाली म्हणा. येत नसलं तर जसं येईल तसं म्हणा. ज्याला येतं आहे त्याने, आता हे सुंदर गंधर्वासारखे म्हण, देवाचं प्रमाण किती गोड वाटते नाही का म्हणल्यावरून. आणि निर्दंभ सर्वता, दंभ रहित. मी करता आहे हे विसरून करा. थुंकोनिया मानन दंभ करीतो केलं. मी कोण आहे बाबा? आपण बोलविणार नाव साळुंकी मंजुळ बोलत असे, आणि शिकविता धनी काय म्या पामरे बोलावी. आता आपण बोलतोच का कोणीतरी बोलायला लावायले आपल्याला? हा, आपण इथं आलोत का आपल्याला कुणा आणले? आपण बोलत नाही, बोलवणारा वेगळा आहे महाराज. त्यानं शक्ती काढून घेतल्यावर मग असं भिताडाला बसविते आणि जवळ बसून लेकी म्हणतात, बाबा बोला की. बाबा बोलतोय का तेव्हा? मग गेलं. आई बोला की. तो आहे तोपर्यंत, त्याची कृपा आहे तोपर्यंत. पण तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, म्हणे त्याची कोण जाणे कळा, तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा. वागवी पांगुळा पायावीन. बस
असं आहे. निर्दंभवन आणि पुन्हा निळा म्हणे स्वरूपसिद्धी नित्य समाधी आहे. आपल्या आपल्या स्वरूपामध्ये ब्रह्मानंदाच्या स्वरूपामध्ये आपल्याला मग्न करणारं भजन आहे. म्हणून ते करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळी वाजवा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई काळ सार्थक केला त्याने. धरिला म्हणी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली अरे हो. आता आज पहिला दिवस कार्यक्रमाचा. समाधान बाबांनी सांगितलं म्हणजे नाना थोडं पुढे या म्हणलं. नाही आज येणारे इकडं मी करून जातो सेवा. आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि मग पावसाचा पण तरीसुद्धा एवढे भाविक बाबामुळे जमलेत नाही काही. तर बाबांचं वैकुंठ गमन झालं. परिसरावर शोककळा पसरली. असा महात्मा भक्त गेला पुन्हा होणे नाही. बाबा गेली माणसं गेले दिगंबर ईश्वर राहिल्या त्या के परिवाराला परिसराला दुःख झालं. पण तरीसुद्धा त्यांच्या स्मरणात हरिनाम व्हायला पाहिजे म्हणून हा निर्णय घेतला आणि ह्या उत्सवाला अशा वातावरणामध्ये सुंदर प्रकारची व्यवस्था केली. पावसा पाण्यापासून संरक्षण व्हावं म्हणून ही मंडप वगैरे उभा केला. मळ्यातला कार्यक्रम आहे. परिसरांचं बाबांच्या प्रती असणारं प्रेम. एक दोन कीर्तनाला होते पण माझ्या काही लक्षात आले नाहीत बरं का. मी फोटो पाहायला लक्ष केलं पण आता कीर्तनाला बसलेले महात्मे असतात काही लक्षात येत नाही. पण त्यांची सेवा आज मला करण्याचा योग आला. माझंही काहीतरी परम भाग्य आहे आणि इथं सेवेसाठी रुजू होता आलं. ही पहिल्या दिवसाची पुष्पांजली त्यांच्या चरणी समर्पित करूया आणि त्यांच्यासारखंच आपल्या जीवनामध्ये हरिनाम भगवत भजन करत करत आपल्याही जीवनामध्ये असा आणि सुंदर योग अंतकाळाच्या वेळा राम राम म्हणता जावो माझा प्राण आणि अशी अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी. बाकी काही नाही. पण आज सेवेचा योग आला. लांबून लांबून तुम्ही आलात. बाबांच्या पुढीलही दिवसामध्ये सर्वजण असं उपस्थित राहून कार्यक्रमामध्ये बाबांच्या श्रद्धांजलीचा हा कार्यक्रम बाबांचा कार्यक्रम आहे. सामील व्हा. त्यांनी आपल्यावर केलेले अनंत उपकार केलेली संप्रदायात सेवा वारकरी संप्रदायातली ही रत्न आणि यांच्या स्मरणामध्ये हा उत्सव साजरा करा. झालेली सेवा बाबांच्या चरणी समर्पित करतो आणि ही माझी शब्दांजली त्यांच्या चरणाजवळ वाहून माझ्या वाणीला मी विश्रांती घेतो. येतं कोबराज भजन करा. निवृत्तीनाथाचं भजन करा. पुढची सूचना सांगतील. तुकाराम 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 तुकाराम. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. हो निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. हो सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. मुक्ता बाई ज्ञान सखया. सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले गोरे वेडे वाकोडे उत्तरे. करा महाराज तुम्ही करा. नाही विचारिला अधिकार मी आपुला. क्षमा महाराज
तुम्ही करा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेकिंग करा राजबाप राज महाराज तुम्ही करा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिक वरदा